हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण बोटनेक ब्लाउज स्टिचिंग पाहणार आहोत। तर इथे बघू शकता मी अस्तर घेतलेला आहे आणि 11 इंच उंची मी घेणार आहे इथे ब्लाउजची गळ्याची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर वरचा बोटनेक गळा बघू शकता, इथे मी 3 इंच घेतलेला आहे उंची, रुंदी 4 इंच उंची आणि रुंदी दोन्ही 4-4 इंच घेतलेला आहे आणि मी असा गोल असा आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर खालचा शेप द्यायचा आहे आपल्याला, त्याच्यासाठी मी बॉक्स तयार करून घेतला आहे। इथं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हालाही करायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे बघा, हलक्या हाताने असा पान आकार, उलटा पान आकार दिलेला आहे आपण इथे। आणि मी आता काठ मोजून घेते, म्हणजे काठ कुठेपर्यंत येते त्यानुसार आपल्याला गळा करायचा आहे। तर 11 इंचावरती बरोबर असा गळा छान होतोय। तर उलटा पान असा बोटनेकमध्ये मी डिझाइन करणार आहे, तेही बिना कॅनव्हास न वापरता मी डिझाइन करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर इथे बघू शकता मी दुसऱ्या चॉकने मी इथं थोडंसं मार्किंग करून घेते, कारण का पहिला जो चॉक आहे तर तो थोडासा डबल झालेला आहे। तर दुसऱ्या चॉकने मी मार्किंग करून घेतले आणि पलटी करून दुसऱ्याही बाजूला मी असं थोडंसं प्रेस करून घेते। त्यामुळे काय होतं, दोन्हीही बाजूला गळा जो आहे तर तो व्यवस्थित असा उमटतो। तर इथे बघू शकता पिवळ्या कलरचा जो आहे वापरलेला आपण खडू जो आहे, चॉक जो आहे तर तो उमटला नव्हता। तर हे बघा, निळा जो आहे तर तो मी डबल आणखी थोडंसं जास्त डार्क करून घेते। त्यामुळे हे बघा, असं पलटी केलं की थोडंसं दुसऱ्याही बाजूला ते उमटून जातं। तर इथं मी कॅनव्हास वगैरे काहीही वापरणार नाही। तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। तर सगळ्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत असते। कॅनव्हास वापरून सुद्धा आपण बोटनेक गळे बनवलेले आहेत। या अगोदर भरपूर सारे व्हिडिओज आहेत, ते तुम्ही बघून घ्या, तुम्हाला जर कॅनव्हासवरती बनवायचं असेल तर त्यानंतर हे बघा, मेन फॅब्रिक मी इथे घेतलेला आहे, मध्यावरती कट मारून घेतलेला आहे, दोन्हीचाही मध्य काढून घेतला आणि सुलट बाजूने हे बघा अशा प्रकारे मी हा जो फॅब्रिक आहे अस्तरचं तर ते त्याच्यावरती टाकून घेतलेला आहे, बरोबर मध्यावरती टाकून घेतलेला आहे। आता बरोबर मधून अशी टीप मारून घ्यायची आहे उभी आपल्याला, आणि ती फक्त गळ्यापर्यंतच मारून घ्यायची आहे, 11 इंचापर्यंत मारून घ्यायची। आपला गळा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत, त्याच्या खाली येऊ द्यायचं नाही आहे। तर थोडंसं जास्त असं डार्क करून घेतलं बघा इथं मी गळा, आणि सरळ अशी टीप इथं मारून घेते आता मी। तर या पद्धतीने जरी शिवलं तरी एकदम छान असा गळा आपला तयार होणार आहे। शेवटी तुम्ही बघा, आपला खूप सुंदर गळा तयार होणार आहे आणि घातल्याच्या नंतर सुद्धा खूप सुंदर दिसतोय हा गळा। सध्या बोटनेक ब्लाउजचाच थोडा ट्रेंड आलेला आहे। आणि त्याच्यानंतर बघा, तिथून मी कट करून घेतलेला आहे दोरा, आणि साईडने हे बघा वरचा जो गळा आहे तर तो गोल असा मी आपण जिथून मार्किंग केलेलं आहे तिथूनच टिप मारून घेते। तर दोन्ही बाजू, खालची बाजू वरची बाजू अस्तरची दोन्ही व्यवस्थित करतच आपल्याला गळ्याची टिप मारायची। त्याच्यानंतर आता खालचा हे बघा गळा आपला पान आकाराचा, इथे मी टिप मारून घेते, जिथून मार्किंग केलेलं आहे तिथूनच आता आपल्याला टिप आहे तर ती घ्यायची आहे। तर आता खालच्या बाजूने असं डायरेक्ट स्ट्रेट घ्यायचं आहे आपल्याला। तर इथं मी खालच्या बाजूने जो पान आकार दिलेला आहे तिथं तुम्ही कुठलाही आकार घेऊ शकता, ड्रॉप शेप घेऊ शकता किंवा त्रिकोण शेप घेऊ शकता किंवा तो शंकरपाळी आकाराचा, असे बरेच सारे आकार आहेत इथं। तर ते तुम्ही कुठलाही डिझाईन तुम्ही टाकू शकता, आकार टाकू शकता इथं। या अगोदर सुद्धा आपण तसेच भरपूर गळे बनवलेले आहेत। तर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे तर ते हे बघा अशा प्रकारे आपण जिथून टिप मारलेली आहे तिथून 1, 2 ते 3 लाईन सोडून द्यायच्या आहेत आपल्या इंचपट्टीच्या, आणि हे बघा थोडंसं कापड सोडून मी एक्स्ट्राचं जे आतलं कापड आहे गळ्याचं ते कट करून घेतलं, आणि कट करून झाल्याच्या नंतर छोटे छोटे कट्स मारून घेते मी। संपूर्ण गळ्याला आपल्याला कट्स मारून घ्यायचे आहेत। कट मारून झाल्याच्या नंतर आपल्याला गळा जो आहे तर तो पलटी करायचा आहे, पण त्याच्या अगोदर कमरेच्या बाजूची जी टीप आहे तर ती कमरेच्या बाजूची टीप आपण मारून घेणार आहोत। त्यामुळे आपल्याला खालच्या बाजूला दुसरी पट्टी एक्स्ट्राची जॉईंट करायची गरज नाही। तर आता खाली इथे मी टीप मारून घेते।
एकदम सिंपल आणि सुंदर असा गळा आपला तयार होणार आहे बघा. आता मी पलटी करून आपलं गळा जो आहे तर तो व्यवस्थित करून घेतलेला आहे, सरळ बाजूला घेतलेला आहे करून. आणि आता ह्याचे जे टोक आहेत तर ते व्यवस्थित टोक काढून घ्यायचे आहेत. जर निघत नसतील तर एखाद्या सुईच्या टोकाने वगैरे तुम्ही काढून घेऊ शकता, परंतु इथे बघू शकता इझिली माझे हे जे आहे तर ते निघालेलं आहे. छोटे छोटे कट्स मारल्यामुळं गळा जो आहे तर तो व्यवस्थित असा पलटी होतो. हे बघा एकदम सुंदर असा गळा आपला तयार होतोय. आता याच्यानंतर मी खालच्या बाजूने दाबटीप मारून घेते. खूप सावकाश पद्धतीने स्टेप बाय स्टेप शिकवत असते मी. तुम्ही व्हिडिओ स्किप करत जाऊ नका कुठे. व्हिडिओ एकदम सावकाश व्यवस्थित सगळा पूर्ण पाहायचा. कुठलाही व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात ना, तुम्हाला ब्लाऊज कसा स्टिच करायचा, कसा कट करायचा याचे सगळं व्यवस्थितपणे माहिती मिळून जाते. तर खालच्या बाजूने टीप मारली मी आणि आता वरच्या बाजूने सुद्धा संपूर्ण जसा गळा आहे तशीच टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा अशीच टीप मारून घेते मी. आता ह्याच्यावरती मी लेस अटॅच करणार आहे. तुम्हाला लेस आवडत नसेल तर तुम्ही ती स्किपसुद्धा करू शकता. असाही गळा खूप सुंदर दिसतोय, परंतु मी थोडीशी लेस मी अटॅच करणार आहे. लेसमुळं काय होतं, डिझाईन जी आहे आपण कोणतीही डिझाईन बनवू त्या डिझाईनला थोडासा असा लुक येतो. त्यामुळे थोडीशी लेस वापरली तर काही हरकत नाही. मग आता ज्यांना बिलकुलच आवडत नाही त्यांनी स्किप करू शकता. तर हे बघा टोक वगैरे जिथं असतील तिथं अशा प्रकारे दाब उचलूनच आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्यामुळे टोक जे आहे तर ते जशास तसं राहतं. तर आता इथं सगळीकडे मी टीप मारून घेतलेली आहे गळ्याला आणि बघा किती सुंदर असा गळा तयार झाला आहे. आता इथं तुम्ही बटनही लावू शकता, परंतु मी इथं नॉट बनवणार आहे. आता राहिलेले सगळे भाग जे आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिक तर ते भाग आपण अशा प्रकारे टीप मारून जॉईंट करून घ्यायचे आहेत. आणि जॉईंट झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं ते कट करून घ्यायचं आहे. तर एका बाजूला टीप मारून झालेली आहे, दुसऱ्याही बाजूला मी आता टीप मारून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मी टिप मारते तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर हे बघा एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीमागच्या बाजूने. टक्समुळे ब्लाऊज पाठीमागच्या बाजूने जो आहे तर तो एकदम छान असा फिटिंगमध्ये बसून जातो, पाठीमागच्या बाजूला उचलत नाही. तर हे बघा अशा प्रकारे मी टक्स मारून घेते. तर या अगोदर बरेच सारे व्हिडिओज आपण बनवलेले आहेत. साड्यांपासून वन पीस बनवलेले आहेत, ब्लाऊज कटिंग, पेपर कटिंग, स्टिचिंग, कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, 38 साईज, 32 साईज, साईजनुसार मी पेपर कटिंग, डायरेक्ट कटिंग यांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. साड्यांपासून खूप सुंदर असे वन पीस मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आपले. तर सुंदर असा आपला ब्लाऊजचा गळा हे बघा तयार झालेला आहे. आता मी याच्यावरती लेस अटॅच करणार आहे. तर आता इथं बघू शकताय बटनही लावू शकता तुम्ही, मागेच सांगितलं मी तुम्हाला बटनही लावू शकताय. तर आता इथे मी लेस जी आहे तर ती मी पिंक कलरचीच म्हणजे गुलाबी कलरचीच लेस मी इथं वापरणार आहे. तर आता साडी आहे जांभळ्या कलरची, तुम्ही इथं तसं कॉन्ट्रास्टही वापरू शकता किंवा गोल्डनही वापरू शकता, परंतु पिंक कलरची गुलाबी होती माझ्याकडं आणि जांभळीही होती, परंतु मला जास्त डार्क असं नको होतं म्हणून मी गुलाबी वापरते. कारण साडी पण थोडंसं साडीचा कलर डार्क आहे त्यामुळे मग मी ती वापरलेली नाही. तर हे बघा एका साईडने सुरुवात केलेली आहे आणि इथं मी कट करून घेतलेली आहे, कारण इथून मला दुसरी लेस अटॅच करायची आहे. डायरेक्ट आपण या टोकापासून इकडून फिरवून घेऊ शकलो असतो इकडपर्यंत, परंतु नको होती तशी. मला दुसरी थोडं डिझाईन क्रिएट करायची होती, एक लुक वेगळा क्रिएट करायचा आहे आणि तो पुढे तुम्ही बघणारच आहात. त्यासाठी मी तिथेच कट करून डबल तिथून साईडनं टिप मारून घेतलेली आहे लेसला. आता अशीच दुसऱ्याही बाजूला आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. हे बघा आता इथून खालच्या बाजूने मी सुरुवात करते
आणि लेस लावत असताना लेसच्या दोन्ही बाजूला कडेकडेवरती आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. ज्या वेळेला आपण मध्यावरून टिप मारतो त्यावेळेला दोन्ही जे कडा असतात लेसच्या तर त्या अशा ओपन होतात आणि ते लेस असं आपल्याला डिझाईन व्यवस्थित दिसत नाही आणि ब्लाऊजचा लुकही एकदम असा खराब दिसतो. त्यामुळं लेसच्या दोन्ही टोकावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या असतात. तर हे बघा, लगेचच दुसऱ्याही बाजूने मी शिलाई मारून घेते. आता दोन्ही बाजूची शिलाई मारून झालेली आहे. आता खालच्या बाजूने आता इथे मला लेस अटॅच करून घ्यायची आहे. हे बघा, कमरेच्या बाजूला आता मी इथे लेस लावून घेते. कमरेच्या बाजूला तुम्हाला जास्त लेस असं बटबटीत आवडत नसेल तर तुम्ही ते ठेवू शकता तसंच, परंतु थोडंसं वेगळा गळा दिसतो, डिझाईन वेगळी दिसते. त्यामुळे मग मी म्हणजे आपलं जे काठ आहे तर ते काठसुद्धा हायलाईट करण्यासाठी मी कमरेच्या बाजूला एक लेस अटॅच करून घेते आणि काठाच्या वरतीसुद्धा एक मी लेस लावणार आहे. त्यामुळे आपलं जे काठ आहे तर ते हायलाईट होतं आणि मध्ये तुम्ही इथं थोडंसं आरी वर्क, थोडेसे कुंदन, मोती इथं अटॅच करू शकता तुम्ही. हे बघा, आता काठाच्या वरती एक लेस लावून घेते मी. तर अशीच प्रकारची लेस तुम्ही बाहीला सुद्धा लावू शकताय. तर खूप सुंदर असा गळा आपला दिसतोय. हे बघा, आता इथे थोडंसं एक्स्ट्रा लेस होती म्हणून मी ती कट करून घेतली, कारण ती लेसच्या खाली जर आली असती तर व्यवस्थित असं फिनिशिंग दिसलं नसतं. तर बघा, काठ जे आहे तर ते आपलं हायलाईट झालेलं आहे आणि सुंदर दिसतंय. तिथे तुम्ही कुंदन वगैरे मोती लावून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे आणि खूप सुंदर असा गळा आपला तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर तुम्हाला जर ही डिझाईन आवडली असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या घरात बसून काही स्टिचिंग करू शकतात, करण्याची इच्छा आहे त्या हे डिझाईन्स बघून करू शकतील. तर आवडल्यास लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळं मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करा की डिझाईन कशी वाटली. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. मी इथे नॉट लावलेला आहे, तिथे तुम्ही बटन लावू शकता आणि पूर्ण किंवा हुकसुद्धा लावू शकता तिथं. तर कशी वाटली हे कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका. तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ. आणखीन खूप सारे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.